हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्कार सर्वांना. आता जर आपण बघितलं तर मागच्या आठवड्यामध्ये निफ्टी कंटिन्यू 4 दिवस अप राहिला. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी थोडी त्याच्यामध्ये शूटिंग स्टार तयार झालेला आहे आणि शूटिंग स्टार तयार होऊन थोडं खाली आलेलं आहे. पण इथे जर आपण बघितलं तर शुक्रवारी आपण काही लेवल दिलेल्या होत्या निफ्टीच्या, की निफ्टीला 23,350चा सपोर्ट आहे आणि त्या 23,350च्या सपोर्ट प्रमाणे निफ्टी वर आलेला आहे. तर इथे आपण बघूया, निफ्टीला इथे सपोर्ट होता 23,360चा, जो आपण दिलेला. तिथून निफ्टीने साधारण 24,180 पर्यंत येण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता जर उद्या आपण बघितलं निफ्टीसाठी, तर उद्या निफ्टीसाठी खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे 23,900ला. इथे निफ्टीला उद्या 23,900ला एक महत्वाचा सपोर्ट असणार आहे. इथे आपण सपोर्ट करूया निफ्टीला. निफ्टीला सपोर्ट आहे 23,900चा. 23,900चा हा निफ्टीसाठी उद्या खूप महत्वाचा सपोर्ट असणार आहे. आणि जो रेजिस्टन्स असणार आहे तो 24,009चा. म्हणजे 24,009 हा एक निफ्टीसाठी रेजिस्टन्स राहील. जर उद्या गॅप डाऊन मार्केट झालं तर चान्सेस आहेत ह्या सपोर्ट वरून वर यायचे. आणि निफ्टीला रेजिस्टन्स असणार आहे 24,009, 24,010चा. जर निफ्टीने हा रेजिस्टन्स जर ब्रेक केला तर इथून मार्केट परत वरती येईल. मग आपलं साधारण टार्गेट असेल 24,110, 24,140 निफ्टीला सपोर्ट आहे आणि इथे निफ्टीला एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे उद्याची कंडिशन कसं असू शकते, मार्केट समजा जर उद्या गॅप डाऊन मध्ये ओपनिंग झालं, जर उद्या गॅप डाऊन मध्ये ओपन झालं तर हा निफ्टीसाठी एक सपोर्ट असणार आहे या लेवलला. आणि जर गॅप अप झालं तर इथे वरती एक 24,050चा रेजिस्टन्स असणार आहे. आणि जर 24,050चा रेजिस्टन्स निफ्टीने ब्रेक केला, या लेवलला 24,050चा एक निफ्टीला रेजिस्टन्स असणार आहे. जर हा रेजिस्टन्स ब्रेक केला तर निफ्टीला आपला पुढचा टार्गेट असणार आहे, निफ्टीसाठी टार्गेट की आपल्याला निफ्टी 24,200 पर्यंत नेऊ शकतो. की निफ्टी आपल्याला निफ्टी अबाव 24,050 आपल्याला निफ्टीमध्ये टार्गेट मिळेल 24,140. हा महत्वाचा पॉईंट राहील. जर 24,140च्या वर निफ्टी राहिली तर आपल्याला डायरेक्ट टार्गेट मिळेल 24,210, 24,310. इथपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतो निफ्टीमध्ये. तर बघा, इथे निफ्टीला 23,900चा एक सपोर्ट असणार आहे. जर गॅप डाऊन झालं तर निफ्टी 23,900च्या सपोर्ट पर्यंत येऊ शकते. आता इथे मार्केट कंडिशन कशी आहे, जर गॅप डाऊन झालं 23,900च्या खाली तर सगळ्यात पहिला 23,900 रेजिस्टन्स होणार. आणि जो आपला 24,010 ह्याच्यावर जर निफ्टीने आपल्याला क्लोजिंग दिली, ह्याच्यावर, ह्याला मी ग्रीन कलर करतो, हा रेजिस्टन्स आहे, ह्याच्यावर जर निफ्टीने क्लोजिंग दिली तर आपल्याला टार्गेट मिळेल 24,140, 24,210, 24,310. म्हणजे हा लेवल मिळेल आपल्याला. फक्त याच्यावर 24,000च्या वर निफ्टी आली तर. त्यासाठी उद्या निफ्टीला महत्वाचा सपोर्ट आहे 23,900. आणि जर मार्केट गॅपअप ओपन झालं तर 24,000 हा एक निफ्टीसाठी रेजिस्टन्स असणार आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर मार्केट जर उद्या गॅपअप ओपन झालं, म्हणजे निफ्टी जर गॅपअप मध्ये ओपन झाली तर निफ्टीला रेजिस्टन्स आहे 24,050. हा निफ्टीला रेजिस्टन्स आहे. आणि जर गॅप डाऊन झाली तर 23,900चा सपोर्ट आहे. गॅप डाऊन जर झालं तर आपल्याला 23,900चा निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. म्हणजे ह्या सपोर्टवरून मार्केट बाउन्स होण्याचे चान्सेस आहेत. आणि परत इथून निफ्टी मग 24,000, 24,140, 24,210 पर्यंत, 310 पर्यंत जाऊ शकते.
तर या आपल्याला सोमवार मंगळवार बुधवारच्या लेवल असतील. पण त्यासाठी या आठवड्यात 23,900चा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि जर 23,900च्या खाली निफ्टी गेली, 23,850, 23,800, तर 23,900 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स होईल. मग त्याच्यानंतर 23,900, 24,000 आणि 24,200 हे महत्वाचे पॉईंट राहतील. ठीक आहे, हे झालं निफ्टी बद्दल.